तर आज आमचा खास बेत आहे कांदवणीतलं हे झणझणीत असं सुक्कं मटण. काय काय प्रोसेस केल्या तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ सगळा बघा. तर घरातलं बारकं पातेलं असं गॅसवर ठेवून त्यात दणादण गावाकडनं काढून आणलेलं सूर्यफुलाचं तेल असं पातेल्यात वाटायचं आणि त्यात हे असा घरगुती केलेला मसाला जे आहे ते जाळ हुस्तवर टाकून घ्यायचं. आणि ट्रकचं पॉवर स्टिअरिंग जसं फिरवतात तसं चमचा घालून हे असं गार 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 फिरवायचं. गावाकडे शिजनला केलेली चटणी असतेच, बघायचं नाही किती टाकतोय. चटणी नुसती टाकायची आणि हे असं परत फिरवून घ्यायचं. जो पात्र तेल निघत नाही तोवर पात्र फिरवायचं. आणि हे असं तेलात परतलेलं मटण जे असतंय हे असं त्यात वतून घ्यायचं. ते आता काय तुम्हाला दाखवायची गरज नाही, ते काय नुसतं तेलात शिजवायचं असते. आणि हे असं वलतं पालतं करायचं. त्याला लालसर असा झणझणीत कटीत नाही तोवर पातूर हे असा. ही मगापासून जी आपली धडपड चालली रश्श्यासाठी चालल्या म्हणून यात दणादण असं गरम केलेलं पाणी वाचायचं. आम्ही आधीच कोल्हापुरी त्यामुळे आमचं मटणापेक्षा रश्श्यावर लय तावू. आमच्यात खाणारं गडी कमी आणि पिणारं गडी जास्त लागलेत, त्यामुळे असं येऊ रस्ता एवढा वाढवून ठेवलाय तरी अजून कमीच पडणार. आता आपली रश्श्याची प्रोसेस तर कम्प्लीट झाली. आता आपण वळूया सुक्या मटणाकडे. आता हे मी तेल टाकून घ्यायला लागली. तुम्ही म्हणशीला ह्या तेलाचा कलर कसा वेगळा, तर ते परवा तेल होतं ते भजी तळलेलं होतं म्हणून त्याचा कलर वेगळा होता. तर तिकडे लक्ष न देता तुम्ही आता इकडे लक्ष द्या. या तेलात आता आपण टाकून घेऊया कांदा. आणि कांदा रागान लाल होत नाही तोपर्यंत रश्यात टाकलेलं मटण आहे ते काढून घेऊया. असं पकापक नाही तर रसा आपला मटण आहे ते सगळं खाऊन टाकेल. आता एक कांदा लालसर झाला आहे म्हटल्यावर त्यात आता आपला तो मगाचा केलेला आहे तोच मसाला यात टाकायचा आहे. दुसरा कुठला काही मसाला करत बसायचा नाही. आणि त्याला पण असा हलवून घ्यायचा आहे मस्तपैकी. बायको म्हटली म्हणून या आलं लसणाची पेस्ट मी वरनं टाकायला लागली. माझ्या तर हे काही लक्षात पण नव्हतं. आता यात वरनं चटणी पण अशी टाकून घ्या. चटणी आमचं चमचा बारका आहे त्यामुळे मी जास्त टाकायला लागली, नाही तर तुम्ही म्हणशीला हाय म्हणून ह्यो काय हायगच करायला लागला आहे. आणि हे असं घ्या हलवून. परत आपल्या केलेल्या मसाल्याला असं मस्तपैकी तेल सुटलं की त्यात आपण वेगळून काढलेलं जे मटण आहे ते असं टाकून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं, सगळे एकजीव करून घ्यायचं. मी सांगते म्हणून लई पण हलवू नका, नाही तर त्या मटणात सगळा बुक्का करून टाकशील. असं झाकायचं आणि लगेच झाकण काढून घ्यायचं आणि लगेच परत हलवायचं. अजून पण सांगतोय, मी सांगते म्हणून लई हलवायचं नाही. ते असा मटणाचा वरती जो कट आलाय तो कट असा काढायचा आणि मस्तपैकी त्यावर टाकायचा. म्हणजे कसं मटण खायला बी सुक्क चर्र लागतं या, आणि रसा बी एकदम मस्तपैकी प्यायला भारी लागतोय. तर असा एक फायनल असा हात मारून घ्यायचा आणि त्यावर झाकण ठेवून एक 10 मिनटं असं उभीला शिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर हे असं मस्तपैकी आपलं हॉटेलसारखं घरगुती कांदवणी चिकन असं तयार होते खायला.